मला आठवतंय शाळेत असताना गणित म्हणजे एक प्रकारचं कोडच वाटायचं. विशेषतः बेरीज शिकताना जेव्हा हातच्या घ्यायची वेळ यायची तेव्हा तर डोकंच चालायचं नाही. तो एक आकडा डोक्यावर का लिहायचा, तो येतो कुठून आणि मग तो बेरजेत का मिळवायचा. पण ज्या दिवशी ते पहिल्यांदा बरोबर जमलं ना, तो युरेका क्षण काहीतरी वेगळाच होता. जणू काहीतरी अनलॉक झालं होतं. आणि आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत. एक असा विषय जो या गोंधळाला एका सोप्या आणि रंजक अनुभवात बदलतो. आपल्यासमोर इयत्ता तिसरीच्या मुलांसाठी हातच्याची बेरीज शिकवण्याचं एक सविस्तर पाठ नियोजन आहे, म्हणजे एक लेसन प्लॅन. पण हे फक्त एक साधं नियोजन नाहीये. हे 2 अत्यंत प्रभावी शिक्षण पद्धतींवर आधारलेलं आहे. एक आहे ERAC तंत्र आणि दुसरी आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हा नाही की हे नियोजन कसं आहे, तर या आधुनिक पद्धती वापरून गणितासारखा विषय तो लहान मुलांच्या मनात कसा रुजवला जातो हे समजून घेणं आहे. बरोबर. आणि या 2 संकल्पनांची नावं जरी अशी जड वाटली ना, तरी त्यांचा गाभा खूप नैसर्गिक आहे. ERAC म्हणजे काय? तर शिकण्याच्या 4 पायऱ्या. आधी अनुभव, मग त्यावर विचार करणं, त्यानंतर त्याचा वापर आणि शेवटी ते ज्ञान पक्क करणं म्हणजे समेकन. ही खरं तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण सायकल चालवायलाही असंच शिकतो की नाही? आणि ब्लूम्स टॅक्सॉनॉमी हा तर ज्ञानाच्या खोलीचा एक नकाशा आहे असं म्हणूया. तो आपल्याला सांगतो की केवळ माहिती पाठ करणे ही फक्त पहिली पायरी आहे. ज्ञानाचा खरा कस लागतो जेव्हा आपण त्या माहितीचं विश्लेषण करतो. आणि आजचं हे नियोजन या दोन्ही शक्तिशाली विचारांना एकत्र आणतं. चला तर मग या नियोजनाच्या मुळाशी जाऊया. हे नियोजन आहे तिसरीच्या मुलांसाठी 30 मिनिटांच्या एका तासिकेचं. पण मला सगळ्यात जास्त आकर्षक वाटली ती याची अपेक्षित अध्ययन निष्पत्ती म्हणजे लर्निंग आउटकम्स. यात म्हटलंय की पाठानंतर विद्यार्थी 1. हातच्याची बेरीज ओळखतील म्हणजे आठवणे, 2. ती कशी करतात हे समजावून सांगतील म्हणजे समजणे, 3. दिलेले उदाहरणे सोडवतील म्हणजे उपयोग आणि 4. उदाहरणातील चूक ओळखून दुरुस्त करतील म्हणजे विश्लेषण. हे शेवटचं उद्दिष्ट वाचून मी खरंच थांबले. म्हणजे मुलांना फक्त गणित सोडवायला नाही तर गणिताचं विश्लेषण करायला शिकवण्याचा प्रयत्न आहे. हा तर पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप मोठा बदल आहे. अगदी. तुम्ही योग्य मुद्दा पकडला आहे. हीच तर ब्लूम्स टॅक्सॉनॉमीची ताकद आहे. ती आपल्याला एक लर्निंग मॅप देते, एक नकाशा. या नकाशावर ओळखणे हे पहिलं गाव आहे, समजून सांगणे हे दुसरं, सोडवणे तिसरं आणि चूक दुरुस्त करणे हे चौथं. ही उद्दिष्टे आपल्याला सांगतात की आपण मुलांना फक्त पहिल्या गावात सोडून द्यायचं नाहीये, तर 4थ्या गावापर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा आहे. इथे फक्त उत्तर बरोबर येण्यावर भर नाही, तर संकल्पना मेंदूत कशी खोलवर रुजेल यावर भर आहे. पण मग एक प्रश्न येतो. ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये तर विश्लेषणानंतर मूल्यमापन आणि नवनिर्मिती यांसारख्या उच्च पातळ्याही आहेत. मग हे नियोजन विश्लेषण या 4थ्या पातळीवर का थांबतं? खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण आहे कॉग्निटिव्ह लोड, म्हणजे मुलांच्या मेंदूवर येणारा ताण. तिसरीच्या मुलांसाठी हातचा ही एक नवीन आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे. एकाच वेळी त्यांना ती शिकवून त्यावर विश्लेषण करायला लावून मग त्याचं मूल्यमापन करायला लावणं हे त्यांच्या मेंदूवर अतिरिक्त ओझं टाकू शकतं. शिक्षण हे नेहमी टप्प्याटप्प्याने व्हायला हवं. चूक शोधणे हेच त्यांच्यासाठी एक मोठं बौद्धिक आव्हान आहे. ते जमलं की पुढच्या पातळ्यांसाठी पाया आपोआप पक्का होतो. अच्छा, म्हणजे मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून हा नकाशा तयार केला आहे. ठीक आहे, हे स्पष्ट झालं. आता आपण या नियोजनाच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूया, जी ERAC तंत्रावर आधारित आहे. पहिली पायरी आहे अनुभव, एक्सपिरियन्स. यासाठी 7 मिनिटं दिली आहेत. शिक्षक टेबलावर 18 आंबे आणि 7 आंबे ठेवतात आणि विचारतात, एकूण किती आंबे आहेत? मला वाटतं इथूनच खरी गंमत सुरू होते. हो, आणि ही फक्त गंमत नाहीये, यामागे शास्त्र आहे. इथे मुलांना थेट 18+7 असं फळ्यावर लिहून दिलेलं नाहीये. नाही. त्यांना एक मूर्त म्हणजे स्पर्श करता येणारा अनुभव दिला जातोय. लहान मुलांचा मेंदू अमूर्त संकल्पनांपेक्षा मूर्त वस्तूंना खूप लवकर प्रतिसाद देतो. जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने ते आंबे मोजतात, 10 आंब्यांचा एक गट करतात आणि उरलेले सुट्टे आंबे मोजतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत दशक आणि एकक या संकल्पनेसाठी एक मजबूत न्यूरल पाथवे तयार होतो. अच्छा. हे पाठांतरापेक्षा लाखपटीने प्रभावी आहे. म्हणजे मुलांनी आंबे मोजून अनुभव तर घेतला, पण या अनुभवाला गणिती भाषेत त्या चिन्हांमध्ये कसं रूपांतरित करायचं?
इथेच पुढची पायरी येत असणार नाही का? अगदी बरोबर. आता खरा बौद्धिक भाग सुरू होतो. ERAC याला परावर्तन म्हणतं. यासाठी आहेत 8 मिनिटं. इथे आपण आंब्यांच्या ढिगातून बाहेर पडून आकड्यांच्या जगात प्रवेश करतो. शिक्षक फळ्यावर 18+7 असं लिहितात आणि मुलांना विचारतात, आपण आंबे मोजताना जे केलं तेच इथे आकड्यांमध्ये कसं मांडता येईल? मग चर्चा सुरू होते. 8 आणि 7 मिळून 15 होतात. मग 15 मधला 5 एककाच्या घरात आणि 1 दशकाच्या घरी हातचा म्हणून का जातो यावर विचारमंथन होतं. आता तुम्ही जे रिफ्लेक्शनबद्दल बोललात तेच माझ्या शाळेत हरवलं होतं. आम्हाला फक्त सांगितलं जायचं की हातचा घ्यायचा, पण तो का घ्यायचा, त्यामागचं लॉजिक काय यावर कधीच चर्चा झाली नाही. त्यामुळेच तो गोंधळ व्हायचा. 10 एकक म्हणजे 1 दशक होतो, म्हणून तो दशकाच्या घरी पाहुणा म्हणून जातो, हे लॉजिकच गायब होतं. तुम्ही एकदम अचूक बोललात. मला आठवतंय, मी एकदा एका वर्गात हाच प्रयोग करत होतो आणि एका मुलीने हातचा घेतल्यानंतर विचारलं, सर हा एक आपण उसना घेतलाय का, परत करायचाय का? बापरे. तिच्या त्या निरागस प्रश्नाने मला शिकवलं की मुलांसाठी ही किती नवीन आणि वेगळी संकल्पना आहे. रिफ्लेक्शन या पायरीवर अशाच प्रश्नांना जागा मिळते. इथे शिक्षक उत्तरं देत नाहीत, तर मुलांना उत्तरं शोधायला मदत करतात. पण ERAC मॉडेलमध्ये रिफ्लेक्शन ही पायरी सगळ्यात अवघड आणि जोखमीची मानली जाते. जर मुलं विचारच करत नसतील किंवा चुकीच्या दिशेने विचार करत असतील तर शिक्षकाने काय करायचं? ही एक व्यावहारिक अडचण आहे, नक्कीच. यासाठी शिक्षकाला कुशल मार्गदर्शकाची भूमिका बजवावी लागते. जर मुलं शांत असतील तर शिक्षक त्यांना योग्य प्रश्न विचारून बोलते करू शकतात. जसं की 8 अधिक 7 15 होतात, मग आपण एककाच्या घरात 2 आकडे लिहू शकतो का? हां, बरोबर. आपल्या घराचा पत्ता लिहिताना आपण एकाच घरात 2 नंबर लिहितो का? असे सोपे, त्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न विचारावे लागतात. उद्देश मुलांना थेट उत्तर देणं नाहीये, तर त्यांना विचार करायला प्रवृत्त करणं आहे. अनुभवाला विचाराची जोड मिळाली की संकल्पना स्पष्ट होते. यानंतर तिसरी पायरी येते उपयोग, ॲप्लिकेशन, ज्यासाठी सर्वाधिक 10 मिनिटं आहेत. शिक्षक मुलांना 27 अधिक 8 किंवा 46 अधिक 7 अशी नवीन उदाहरणं सोडवायला देतात. हो, कारण ज्ञान तेव्हाच आपलं होतं जेव्हा आपण ते वापरू शकतो. ही ॲप्लिकेशनची पायरी म्हणजे सरावाची रणभूमी आहे. इथे मुलं शिकलेली संकल्पना स्वतः वापरून पाहतात. इथेच त्यांचा खरा कस लागतो. काही मुलं पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतील, काही चुकतील. पण इथे प्रत्येक मुलाला स्वतःच्या गतीने प्रयत्न करण्याची संधी मिळते. इथे चूक करणं हे सुद्धा शिकण्याचाच एक भाग मानलं जातं. हे ऐकायला खूप छान वाटतंय, पण प्रत्यक्षात तिसरीच्या वर्गात 30-40 मुलांना सांभाळताना प्रत्येक मुलाला वैयक्तिक लक्ष देऊन ही पायरी यशस्वी करणं शिक्षकांना शक्य होतं का? हां, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मोठ्या वर्गात हे एक आव्हान असतंच. यासाठी काही तंत्र वापरता येतात. जसं की पेअर अँड शेअर, म्हणजे जिथे 2 मुलं एकत्र बसून गणित सोडवतात आणि एकमेकांना मदत करतात. अच्छा. किंवा शिक्षक मुलांना लहान गटांमध्ये विभागून प्रत्येकाला एक गणित देऊ शकतात आणि या दरम्यान शिक्षक वर्गात फिरून ज्यांना अडचण येत आहे त्यांना मदत करतात. यालाच फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणतात. म्हणजे शिकवता शिकवताच मूल्यमापन करणे आणि लगेच मदत करणे. आणि यानंतर येते शेवटची आणि माझ्या मते सगळ्यात रंजक पायरी, समीकरण, कन्सॉलिडेशन. फक्त 5 मिनिटं आहेत, पण यात शिक्षक मुद्दाम एक चुकीचं सोडवलेलं उदाहरण फळ्यावर मांडतात आणि विचारतात, या उदाहरणात चूक कुठे आहे? इथेच खरी गंमत आहे. या पायरीवर आपण मुलांना केवळ गणित सोडवणारे कॅल्क्युलेटर नाही बनवत, तर गणिताचे विश्लेषक किंवा डिबगर बनवत आहोत. जेव्हा एखादा विद्यार्थी दुसऱ्याच्या कामातली किंवा मुद्दाम केलेल्या चुकीला ओळखू शकतो, तेव्हाच त्याने ती संकल्पना खऱ्या अर्थाने आत्मसात केली आहे असं समजावं. म्हणजे अरे, इथे हातचा घेतलाय पण तो बेरजेत मिळवलाच नाहीये, असं काहीतरी. अगदी. किंवा हातचा दशकाच्या घरात न टाकता शतकाच्या घरात टाकलाय. अशा चुका शोधण्यासाठी संकल्पनेची खूप खोलवर समज लागते. हे एका अर्थाने मेटाकॉग्निशन आहे, म्हणजे आपल्या विचार प्रक्रियेबद्दल विचार करणे. म्हणजे आपण पाहिलं की 30 मिनिटात मुलांचा प्रवास आंब्यांपासून सुरू होऊन गणितातील चूक शोधण्यापर्यंत पोहोचतो. आता या नियोजनात मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन आणि गृहपाठ म्हणजे होमवर्क यांचंही स्थान आहे या नियोजनात. या नियोजनाचं वैशिष्ट्य हेच आहे की मूल्यमापन हे शेवटी येणारी परीक्षा नाही, मग ते संपूर्ण प्रक्रियेत विणलेलं आहे. जेव्हा शिक्षक रिफ्लेक्शनच्या वेळी प्रश्न विचारतात ते एक मूल्यमापन आहे. जेव्हा ते ॲप्लिकेशनच्या वेळी मुलांच्या चुका दुरुस्त करतात तेही एक मूल्यमापन आहे. बरोबर. आणि शेवटी तोंडी प्रश्न,
फळ्यावर सोडवून घेणं किंवा वर्कशीट देणं हे शिकलेलं ज्ञान पक्कं झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी वापरलं जातं. यात विविधता आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाची समज वेगवेगळ्या पद्धतीने तपासता येईल. आणि गृहपाठ. अनेकदा असं होतं की मुलं वर्गात गणित बरोबर सोडवतात, पण घरी गृहपाठ करताना मात्र चुकतात. या ॲप्लिकेशन पायरीला वर्गाच्या बाहेर कसं टिकवून ठेवायचं? गृहपाठाचा उद्देश केवळ अधिक सराव देणे नसतो, तर वर्गात शिकलेल्या गोष्टीला मुलांच्या स्वतःच्या जागेत, स्वतःच्या वेळेत करून पाहण्याची संधी देणे हा आहे. एक चांगला गृहपाठ केवळ त्याच प्रकारची 10 गणितं देणार नाही. त्यात एखादं सोपं, एखादं थोडं अवघड आणि एखादं चूक शोधा प्रकारचं गणितही असू शकतं. बरोबर. यामुळे वर्गातल्या ॲप्लिकेशन आणि कन्सॉलिडेशन या दोन्ही पायऱ्यांची घरी उजळणी होते. गृहपाठ हा वर्गातल्या शिकण्याचा विस्तार असायला हवा, त्याची कंटाळवाणी नको. तर आजच्या चर्चेचा आढावा घेतला तर आपण एका 30 मिनिटांच्या पाठ नियोजनाच्या माध्यमातून हे पाहिलं की शिकवणे आणि शिकायला शिकवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ERAC तंत्राने अनुभवातून सुरू होणारा प्रवास विचाराला चालना देतो, कृतीतून ज्ञान पक्क करतो आणि विश्लेषणातून त्यावर कळस चढवतो. अगदी बरोबर. या पद्धतीचा अंतिम उद्दिष्ट केवळ हातच्याची बेरीज शिकवणं नाहीये. यातून मुलांमध्ये समस्या सोडवण्याची एक पद्धतशीर वृत्ती तयार होते. आज जो मुलगा आंब्यांच्या उदाहरणातून हातचा का घ्यायचा हे लॉजिक लावतो, तोच उद्या विज्ञान किंवा आयुष्यातील मोठ्या समस्या सोडवताना हे असं का होतं या प्रश्नाच्या मुळाशी जायला शिकतो. ही पद्धत केवळ गणित शिकवत नाही, तर ती विचार करण्याची एक प्रक्रिया शिकवते. या पाठ नियोजनाच्या शेवटी एक टिप दिली आहे की हे नियोजन तक्त्याच्या किंवा पोस्टरच्या स्वरूपातही तयार करता येतं. आणि यावरूनच एक अंतिम विचार मनात येतो. आपण पाहिलं की आंब्यांसारख्या भौतिक वस्तू वापरून शिकवणं किती प्रभावी ठरतं. पण आजच्या डिजिटल युगात जिथे स्क्रीन आणि ॲप्स मुलांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग बनत आहेत, तिथे या दोन जगाचा समतोल कसा साधायचा? आणि दुसरा विचार म्हणजे ही ERAC पद्धती, अनुभव, विचार, उपयोग, समेकन, ही फक्त गणितापुरती मर्यादित आहे का? आजच्या काळात जिथे आपल्याला रोज नवनवीन माहितीचा आणि चुकीच्या माहितीचा सामना करावा लागतो, तिथे कोणतीही गोष्ट स्वीकारण्याआधी तिचा अनुभव घेणे, त्यावर विचार करणे, ती वापरून पाहणे आणि मगच आपलं मत पक्क करणे, ही सवय लावून घेणे हेच खरं शिक्षण नाही का?